सर, पूरग्रस्तांच्या संदर्भात आपलं म्हणणं काय आणि उद्या माझ्या मते शेवटची तारीख आहे आक्षेप घेण्याची आणि या आक्षेपासंदर्भात माननीय नूतन जिल्हाधिकारी यांचे मत काय आहे? पूरग्रस्तांच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास सिटू संघटना व जमसच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि तहसील कार्यालयापर्यंत आतापर्यंत 50 पेक्षा अधिक आंदोलन केले आहेत। 250 पेक्षा अधिक दिवस आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीनं जी चुकीच्या लोकांची यादी प्रसिद्धीस देण्यासाठी पंचनामे पाठवले होते त्यावर आम्ही आक्षेप घेतला होता आणि 21 फेब्रुवारीला तहसीलदार साहेबांनी जी यादी प्रसिद्ध केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, त्यावर आम्ही आक्षेप पक्षाच्या वतीनं देखील घेतला आहे, माकपच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं पण घेतलेला आहे। जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले साहेबांच्या निर्देशाने त्या आक्षेपांच्या संदर्भामध्ये 5 मार्चपर्यंत तहसीलदार साहेबांनी वेळ दिला होता, परंतु आमचं म्हणणं आहे की 15 मार्चपर्यंत आक्षेप घेण्यासाठी वेळ द्यावा आणि आता आम्ही आक्षेपासंदर्भात तहसील कार्यालयामध्ये होतो। आता महानगरपालिकेमध्ये आम्ही काही आमचे कागदपत्र सादर केले होते आपत्ती अधिकाऱ्यांकडे, जे तुपेकर साहेब आहेत त्यांच्या मार्फत ते कागदपत्र परत द्यावेत अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्यामध्ये असे प्रकरण झालेले आहेत की मती नावाचे कोणतरी मंडळ अधिकारी आहेत, त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे आक्षेप अर्ज घेण्यासाठी। तर तहसील कार्यालयामार्फत जे अर्ज घेत आहेत त्यावर जर समजा आपण ऑब्जेक्शन असलेलं जर काही लिहिलं तर ते अर्ज स्वीकारले जात नाहीत। आक्षेपामध्ये त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनंच जर समजा अर्जामध्ये नमूद केलं तर अर्ज घेत आहेत आणि आपण जर समजा आउट कॉपी पोचपावती जर मागितली तर देण्यास तयार नाहीत, अर्ज फेकून देत आहेत। आता एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओमध्ये एक महिला त्या कर्मचाऱ्यांना पोचपावती मागत असताना ते म्हणजे तिला छल्ल्यासारखं हसत आहेत, बोलत आहेत आणि आम्ही पोचपावती देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा पद्धतीनं सर्व चालू आहे। एकंदरीतच महानगरपालिका आणि तहसील कार्यालयानं पूरग्रस्तांचे पंचनामे जे खोटे तयार केले आहेत त्यावर मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा आक्षेप आहे। जिल्हाधिकारी माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी राऊत साहेबांनी जे आदेश काढला होता 6 सप्टेंबर 2024 रोजी, त्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे की जायमोक्यावर जाऊन GPS कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून पंचनाम्यासोबत जोडावेत, परंतु तसं या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं नाही। हे प्रश्न आता आमच्यासाठी 10,000 रुपयाच्या अनुदानाचा राहिलेला नाही तर 10 करोड रुपयाचा घोटाळा यांनी सोयीस्कर पद्धतीने केलेला आहे आणि ही गंभीर बाब आहे। जिल्हाधिकारी महोदयांसोबत आम्ही काल चर्चा केली या संदर्भाने, त्यांनी दखल घेतलेली आहे आणि गरज जर पडली नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष धडाकेबाज अधिकारी जे आहेत SP साहेब माननीय अविनाश कुमार साहेबांना देखील आम्ही भेटणार आहोत आणि ह्यामध्ये हस्तक्षेप करावा, योग्य कारवाई कायदेशीर करावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम, लाल सलाम।